हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ही श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या तुम्हाला दाखवतो श्लोक 10 पासून 15. हे बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या आणि श्लोक नंबर 10. प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजेला रचून सांगितले होते की तुम्ही लोक या यज्ञाद्वारे, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, शास्त्रानुकूल वृद्धीला प्राप्त व्हाल. हा यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित भोग प्रदान करणारा होऊ दे. 11व्यात सांगितले यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि ते देवता तुम्हाला उन्नत करतील. अशा प्रकारे निस्वार्थ भावाने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक कल्याणाला प्राप्त व्हाल. 12व्यात परत सांगितलंय यज्ञाद्वारे वाढवलेले देवता. सांगा, देवतांना काय पकडून वाढवणार का ओढून वाढवणार त्यांना? आता हा विधी सांगून ठेवला आहे की शास्त्रानुकूल साधना केल्याने, मुळाची पूजा करण्याने ह्या तिन्ही देवतारूपी शाखा वाढतील, मोठ्या होतील, मग त्या फळ देतील. बघा, यज्ञाद्वारे, शास्त्रानुकूल साधनेद्वारे वाढवलेले म्हणजे वाढलेले देवता या तिन्ही शाखा तुम्हा लोकांना न मागताही इच्छित भोग निश्चित देत राहतील. त्या देवतांना दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतः भोगतो तो चोर आहे. आता काय सिद्ध झालं की जसे आपण मुळाची पूजा करू, मुळाची म्हणजे मुळाची पूजा केल्याने फांदी मोठी होईल. हे देवता वाढले, हे मोठे होऊन फळांनी बहरतील. या फांद्या न मागता देतील आपोआप, कारण मुळाची पूजा करत आहोत आपण, तर आपोआप यांच्या अखत्यारीतली गोष्ट नाही, यांना द्यायलाच लागेल फळ आम्हाला. पुढे पहा. आणि जे परत म्हणतात धर्मदान नाही करत ते तर चोर आहेत. तो परत स्वतः भोगतो, ना कोणाला देतो, म्हणजे काहीही दान न करता, तर तो चोर आहे. 13व्यात सांगितलंय यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणासाठी हे अन्न बनवतात ते तर पापच खातात. आता हे सांगायचा भावार्थ हा आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे या सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणात पूर्ण विश्वात एकच स्थान आहे जिथे शास्त्रानुकूल साधना होते. आता हे काय सांगत आहेत? यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष संत. संत म्हणजे चांगला आत्मा, तर सर्व पापांपासून मुक्त होतात. आपण सर्वात पहिल्यांदा परमात्म्याचा नैवेद्य काढतो, भोजनाचा पण आणि हलव्याचा प्रसाद बनून येतो तो पण. त्याला भगवानापुढे नैवेद्य ठेवून मग उरलेल्या अन्नाला वितरित केले जाते. तर असं म्हणतात यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त. यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे संत म्हणजे साधू संत भक्त आत्मे, सच्चे आत्मे सर्व पापातून मुक्त होऊन जातात. आता म्हणायचा भाव हा आहे की इथे पहिल्यांदा भगवानाला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न त्याच्या मुलांना वाटले जाते. ते महापापनाशक बनते. तर इथे याल तर सर्व साधना मिळेल तुम्हाला, तर सर्व पापातून मुक्त व्हाल तुम्ही. ज्ञान ऐकाल, धर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ, प्रणाम यज्ञ, सर्व यज्ञ साधना पूर्ण ट्रीटमेंट दिली जाईल. मग म्हणतात जे दान धर्म नाही करत ते तर चोर आहेत भगवानाचे. जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूले, ते बिदना बागुल किए वो फिर झूले उल्टी झूल. सांगतात
ज्याने हरीची चोरी केली, भगवानाने जे आपल्याला दान दिले आहे धन, तुमच्या संस्कारात त्याला पुढे दान जो नाही करत तो तर चोर सांगितला आहे भगवानाचा. तर मग काय सांगतात बघा, पुढे यात निष्कर्ष निघत आहे. 3ऱ्या अध्यायाचा आपण हा 13वा श्लोक वाचला. यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ संत. संत म्हणजे तुम्ही चांगले आत्मे, पापातून मुक्त, सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपले केवळ कमवले व खाल्ले इथपर्यंतच सीमित आहे, ते तर पापांना खातात. आता 14 आणि 15 निर्णायक ज्ञान दिलंय. पहिले अनुवाद वाचू इंजिनियर्सचा, मग समजेल. संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वृष्टीपासून होते, वृष्टी यज्ञापासून होते, आणि यज्ञापासून यज्ञ शास्त्र अनुकूल, याचा अर्थ आहे शास्त्र अनुकूल कर्माने जे होते ते विहित कर्माने उत्पन्न होणारे आहेत. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान. आणि कर्म समुदायाला तू ब्रह्मोद्भवम, यांनी ब्रह्माचा अर्थ वेद केला. ही काय गोष्ट झाली? ब्रह्मचा अर्थ वेद केला. इथे लिहायचे होते बघा की आम्ही इथे आलो या काळाच्या लोकात, तर आम्हाला कर्म करूनच मिळेल, नाही तर नाही मिळणार. तर म्हणतात हे कर्म लावले ब्रह्मने बनवले विधान इथले, आणि ब्रह्मची उत्पत्ती झाली त्या परमाक्षर ब्रह्मपासून, त्या परमात्म्यापासून, त्या सच्चिदानंद घनब्रह्मपासून. याचा अर्थ हा आहे. परंतु या अज्ञानींना तर ज्ञान काही नव्हतेच, सर्व उलट्या आडकाठ्या घातल्या. हे बघा, कर्म समुदायाला तू वेदातून उत्पन्न नाही, ब्रह्मपासून उत्पन्न झालेल्या व ब्रह्म अक्षरम उद्भवम अविनाशी परमात्म्यापासून, इथे ब्रह्म लिहायचं होतं, ब्रह्म हा काळ, अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालाय जाण. याने सिद्ध होतं की सर्वगतम ब्रह्म, सर्वगतम म्हणजे सर्वव्यापी परमात्मा सगळ्यांचा मालक आहे, सदाही यज्ञात प्रतिष्ठित आहे, त्याला त्या इष्टरूपात पूज्य आहे, तोच प्रतिष्ठित आहे सर्व यज्ञात, त्याला इष्ट मानून पूजा केली पाहिजे. याचा निष्कर्ष हा निघाला. आता आपण त्या परमात्म्याला इष्ट मानून पूजा करू तर आपली शास्त्र अनुकूल साधना होईल. आणि यात म्हटलं की सर्व जी शास्त्र अनुकूल साधना करण्याने आपले शुभसंस्कार बनतील, हे भक्तिरूपी रोप वाढेल, ब्रह्मा विष्णू महेशकडे आपले संस्कार जातील, आणि हे न मागता आपल्याला देतील, तुम्हाला न मागता देतील. जशी फळे लागून बहरलेल्या फांद्या तुम्ही पण खा, नातेवाईक पण घेऊन जातील, आणि शेजारी पण तोडून नेतील, तरी पण संपणार नाहीत. तर अशा प्रकारचा आपला हा पूर्ण भक्ती कर्म पूर्ण होतो. तर आम्ही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा परमात्म्याने सांगितलंय कि तीनों देवा इन कमल दलों में बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, और प्रथम इनकी वंदना, और फिर सुन सतगुरु उपदेश. तर आपण यांची पूजा नाही करत आहोत. आपण कोणाचं भाडं देत आहोत, जसे आपण टॅक्स भरतो विजेचा, आपण बिल भरतो याचे टेलिफोनचे, ती पूजा थोडी करतो. ते तर आपण त्यांना देत आहोत, तर ते आपली सुविधा चालू ठेवतात, नाही दिले तर जोडणी कापून टाकतील. तर आपण शास्त्र अनुकूल साधना पूर्ण कोर्स न करता आपापली डफळी वाजवत आहोत. या ज्या कारणाने आपण परमात्म्यापासून मिळणारी साधने त्यापासून वंचित होऊन आपण नास्तिक होत जात होतो. आता परमात्म्याने दया केली आपल्यावर आणि या दासाला बनवला तो तत्वदर्शी संत, आणि जे ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी लपवलं होतं त्या खजिन्याची या दासाला किल्ली दिली. आता दासाने उघडल्या त्याच्या मुलांच्या समोर. आता खा आणि खर्च करा, चला सतलोकात. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, सर्व प्राण्यांचे दाता, सर्व प्राण्यांचे सृजनहार कबीर देव कबीर साहेब, हे आपले परमपिता आहेत. हे सर्व प्राण्यांचे हितैषी आहेत.
ज्या पुण्यात्म्यांना मानव शरीर प्राप्त झालं आहे आणि तेही या कलियुगाच्या अशा समयी, ज्याला कलियुगाचा मोक्ष समय म्हणू शकतो, तर धन्य आहेत त्या पुण्यात्म्यांच्या त्या पुण्यसंस्कारांची, आणि धन्य आहे त्या मातापित्यांची ज्यामुळे जन्म झाला. परमात्मा म्हणतात, मात पिता मिल जाएंगे, मात पिता मिल जाएंगे, 184 माही, सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की नहीं. कबीर परमेश्वरजी म्हणतात की माता पिता तर तुम्हाला ह्या 84 लक्ष योनींमध्ये भटकताना पुष्कळ मिळतील. मनुष्य जीवन असेल तिथे माता पिता असतील. कुत्र्याच्या जीवनामध्ये सुद्धा माता पिता मिळतीलच. डुकराचा जन्म झाला तिथे माता पिता मिळतीलच. परंतु सतगुरु सेवा और बंदगी, ये फेर मिलन की ना. पुण्यात्म्यांनो, आम्ही कुठे राहत आहोत, कशा लोकात आम्ही जीवन व्यतीत करत आहोत, ह्याची आम्हाला कधी विशेष जाणीव झाली नाही. आम्ही का मरत आहोत, का आम्ही रोगी कोडग्रस्त होत आहोत, का आम्ही पूर्ण दिवस भटकत आहोत, काही ना काही तणाव घेऊन. आता आपलं हे ध्यानीही नाही, इतक्या कष्टांमध्ये देखील आम्ही पुन्हा जीवनाची इच्छा बाळगतोच. कारण की आपल्यावर एक दबाव आहे, ह्याच त्रिगुणमयी मायेचा. त्रिगुणमयी माया कोणती आहे? रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजींच्या आतून निघणारी ती गुप्त किरणे आहेत. ते तरंग त्यांच्या गुणांचे, ती आम्हाला प्रभावित करत आहेत. कशी करत आहेत? जसे ते भगवान आपल्या राजधान्यांमध्ये आपल्या लोकात राहतात, तिथून निघणारे ते तरंग आम्हाला इथे प्रभावित करतायत. जसे कोणी स्वयंपाकघरात मिरच्यांची फोडणी देतात, ती मूळ वस्तू साकार स्वयंपाकघरात आहे, तिच्यातून येणारे ते तरंग दुसऱ्या खोल्यात बसलेल्या व्यक्तींनाही प्रभावी करतात. शिंका येत आहेत, त्या शिंकांना रोखणे त्या व्यक्तींना मुळीच शक्य नाही. आणि त्या शिंकांचे कारण कोण आहे? ती साकार मिरची जी स्वयंपाकघरात आहे. ठीक अशाच प्रकारे त्या भगवानांमधून निघणारी ह्या तिन्ही गुणांची किरणे, रेज आम्हा सर्वांना इथे प्रभावित करतायत. आणि ज्या कारणांनी आपण विचारच करू शकत नाही, प्रयत्न केल्यानंतर 2 सेकंदांच्या आत मन कुठल्या कुठे पोहोचते. कधी कधी वाटतं की हे काय जीवन झालं. सकाळी उठा, स्वयंपाक करणे सुरू करा, मग जेवा, मग कमवायला जायचं, आल्यावर पडा, झोपा, उठा, पुन्हा पळा, मग रात्री झोपायचं आणि पुन्हा पळा. मरेपर्यंत हेच काम पूर्ण होत नाही. परंतु कधी कधी येत असत या गोष्टी. मग 2 सेकंदानंतर काही भलतंच ध्यानी यायचं, त्यांना विसरायचो. आणि जर आम्हाला ही जाणीव झाली ही थोडीफार, तर तेव्हा करायचो काय? आम्ही घर सोडून जात असू, जंगलात जायचो. जंगलात जणू भगवान आपण बांधूनच ठेवलाय, गेल्या गेल्याच मिळेल, अशा आमच्या चुकीच्या भावना होत्या. आम्ही अज्ञानाच्या कारणाने या काळाच्या अशा जाळ्याला जाणू नाही शकलो. त्याला उलगडण्यासाठी परमात्मा स्वतः आले. ते आमचे पिता आहेत, आमचे जनक आहेत. कारण की आपल्यांचं दुःख आपल्यालाच कळतं. तेव्हा यासाठीच परमात्मा म्हणतात की कबीर ये माया अटपटी और सब गट आण अडी,
किस किस ने समजावूं या कुआ भांग पडी. ह्या त्रिगुणमयी मायेला, इथल्या सुखसुविधांना, इथल्या चोचल्यांना पाहून मन असं भ्रमित होत जातं. तर ही भांग प्यायलोत आपण. नाही, जेव्हा ही भांग उतरेल, तुम्ही बाकीचं जीवन क्षणक्षण मोजत कंठाल, भगवान कधी पिच्छा सुटेल अशा घाणेरड्या लोकातून. आणि अज्ञानामुळे आम्ही ह्याच सुविधा इथे मिळवायच्या नादामध्ये असतो. इथल्याच सुविधा प्राप्त करण्याकरता आम्ही संत ऋषींकडे, मंदिरात, मशिदींमध्ये जात असतो. आणि ह्या आपल्यासोबत नाही राहिल्या तरी संपूर्ण जीवन ह्यांनाच मिळवण्यामध्ये व्यर्थ जात असतं. तर हे ज्ञान परमात्म्याने इथे येऊन दिलं. तर इथे सांगितलंय की माता पिता मिल जावेंगे 184 में और सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. आता पुण्यात्म्यांनो, सद्गुरू शब्द एक अगदी महत्वाचा आहे. आता जसं गुरु कोणास म्हणायचं, गुरु त्यांना म्हणतात जे मार्गदर्शन करतात. तो आपल्या क्षेत्रात तज्ज्ञच असतो. जसं कोणी मेकॅनिक आहे, त्यालाही गुरु मानतात त्याचे शिष्य, ज्यांना तिथे तो ट्रेनिंग देतो. असेच अक्षरज्ञान देतात जे शिक्षक, तेही गुरु म्हणवतात. ते आपल्या विषयात तज्ज्ञ असतात. खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना गुरु म्हणता येईल. परंतु आध्यात्मिक मार्गामध्ये ह्या दासाने पाहिलं की गुरुपद लाभूनही तो पूर्णपणे नालायक मनुष्य आहे. त्यांना कखही माहिती नाही आपल्या विषयाचं. आता जे आध्यात्मिक शिक्षक आहेत, गुरु आहेत, त्यांना तर आपल्या अभ्यासक्रमाचं ज्ञान असायला हवं, तर ते शिक्षक आहेत. नाहीतर कसले शिक्षक, तो तर थापाड्या माणूस आहे. ज्या अध्यापकाला आपल्या विषयाचं ज्ञान नसतं, आपल्या विषयाशी तो परिचित नाही, त्याहून वेगळं त्याच्याही बाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांना ऐकवतो, तो तर विद्यार्थ्यांचा शत्रूच आहे. ती व्यक्ती, तो तर गुरु नाहीये. भले त्याला गुरु म्हणत आहेत, शिक्षक म्हणत आहेत, तो तर चुकीचं ज्ञान शिकवत आहे. तर इथे सद्गुरू शब्दाची ह्यासाठी गरज भाजली की एक गुरुपदावर विराजमान व्यक्ती हे गुरु नाहीत, हे खोटे आहेत. म्हणूनच सद्गुरूची गरज भासली. खरा गुरु, खरा शिक्षक, रियल टीचर. तर ह्याचा अर्थ हा आहे की सच्चा गुरु आहे तर कोणी खोटे गुरुही आहेत. म्हणून तर सच्चा शब्दाची आवश्यकता भासली. तर त्याची पूर्ती करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. परमेश्वराच्या वाणीमध्ये येते, 3 लोक और भवन चतुर्दश कोई नाही सत्संगी. सत्संगीचा अर्थ असतो जो पूर्ण रूपात सत्याचा आधार मानून आपल्या सर्व आध्यात्मिक क्रिया करीत असतो. तोच सत्संगी म्हणवला जातो. आणि तो सत्संग कुठे ऐकायला मिळेल? सद्गुरूंकडून मिळेल. तर जे भोळे आत्मे ह्या नकली गुरूंजवळ ही साधना करतात, त्यांचे शिष्य बनले आहेत, त्यांना तर वाटते की त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. परंतु हा त्यांचा भ्रम आहे, कारण की त्यांना ज्ञान नाही. त्याची पूर्ती करण्याकरता, त्याचं निराकरण करण्याकरता, अशा अज्ञानाचा नाश करण्याकरता स्वतः परमात्मा येतात. आणि ज्या लोकात आपण राहत आहोत तो काळाचा लोक आहे. इस लोक का काल है राजा, और ये माया जाल पसारा हो. चल अंसा सतलोक हमारे, छोड़ो यो संसारा हो. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा स्वतः इथे येतात. तेच एका सद्गुरूची भूमिका करतात. तेच एका सच्च्या भक्ताची भूमिका करतात. तेच एका सच्च्या संताची भूमिका करतात. आणि तेच एका नेक नागरिकाप्रमाणे एक आपलं उदाहरण ठेवतात. एक नेक नागरिक म्हणजे भली व्यक्ती, समाजात राहणारी, कशा प्रकारे त्याने राहावे, कशा प्रकारे त्याचे व्यवहार असावेत, ह्या सर्व लीला परमात्माच करतात व एक उदाहरण आपल्यापुढे ठेवतात. तर तो परमात्मा
पूर्ण ब्रह्म, ज्यालाच सत्पुरुषही म्हणतात, त्यालाच अमरपुरुषही म्हणतात, त्यालाच अकाल मूर्त शब्दस्वरूपी राम आणि सत्पुरुष, त्याच परमात्म्याची ही उपमात्मक नावे आहेत. त्यांचं रियल नाम, नेम जे आहे, वास्तविक नाव कबीर देवजी आहे, कबीर साहेब. वेदात कबीर देव, कुराण शरीफमध्ये कबीर अल्लाह, अल्लाहू अकबर, अल्लाह कबीर. भलेही त्यांनी आपल्या समजुतींनी त्यांच्या अर्थाला त्याच कबीर शब्दाचे अर्थ केलेत, परंतु तो बोध मात्र त्या पूर्ण परमात्म्याचाच आहे, पूर्ण परमात्म्याचा, अमर पुरुषाचा. कबीर परमेश्वरजी 600 वर्षांपूर्वी जेव्हा या कलियुगात आले होते, सन 1398 ते सन 1518 120 वर्ष परमात्मा इथे राहिले आणि एक जनसाधारण अशी लीला केली, जी की ते प्रत्येक युगात अशी एक लीला करतातच करतात. तर त्या समयी ते एक शिशुरूप धारण करून सतलोकातून आले होते, त्यांच्या निजधामातून, आणि एका कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते नवजात शिशूचे रूप धारण करून. तिथून एक निस्संतान दाम्पत्य निरू आणि नीमा, जे विणकर होते, विणकराचं काम करायचे, घेऊन गेले होते. विणकराच्या घरी संगोपन झाल्या कारणाने आणि मोठे झाल्यानंतर विणकराचं कार्य करण्यामुळे परमात्मा विणकर म्हणवले गेले. स्वतः परमेश्वराने आपल्या वाणीत म्हटलंय की अवधू अवगत से चलाए, मेरा किसी ने भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरे ना ही ना मेरे गर्दासी, और जुल्हे का सुत आन कहा जगत करे मेरी ऐसी. त्या परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी म्हटलं होतं की वेद मेरा भेद है, मैं ना वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं. ये वेद जानते नाही. परमात्म्याने म्हटलं होतं आपली प्रिय आत्मा धर्मदासजींना की 4ही वेद माझंच गुणगान करतात, पण ह्याच वेदात वर्णित विधींनी माझी प्राप्ती होऊ शकत नाही. कारण की वेदात केवळ ब्रह्मपर्यंतच्या प्राप्तीचं म्हणजे भक्तीचं विधान वर्णित आहे आणि परमअक्षर ब्रह्म म्हणजे सत्पुरुष याच्या भक्तीच्या मंत्राला त्यात एक पर्याय ठेवलाय की तो तत्वदर्शी संतच सांगतील, त्यांच्याकडून ऐक. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 34 आणि 32 ह्या दोन्ही मंत्रातून स्पष्ट होतंय की सच्चिदानंद घनब्रह्मने, त्याच परम अक्षर ब्रह्मने सतलोकातून चालत इथे येऊन, कारण की परमात्मा नर आकार आहेत, मनुष्य सदृश्य आहेत. जसं म्हणतात की नर नारायण देह आहे, तर नर म्हणजे मनुष्याचे त्या परमात्म्यासारखेच शरीर आहे, त्या परमात्म्याचं आपल्यासारखंच शरीर आहे. आणि ज्या महापुरुषांनी परमात्म्याला पाहिलं त्यांनी म्हटलंय, हमरे ही हुनियार है हमरा सिर्जनहार. आमचा जो रचयिता आहे, आमचा भगवान आमच्याच सारखा आहे, आमचे उनिहार आमच्यासारखाच चेहरा आहे, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्या शरीराचं जे तेज आहे ते आम्हाहून कैकपट आहे. त्या सतलोकात आणि गीताजीमध्ये लिहिलंय 4 अध्यायाच्या 32व्या श्लोकात की धार्मिक अनुष्ठानांची यथार्थ माहिती विस्ताराने सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीत वर्णित आहे. ब्रह्मणे मुखे, मूळ पाठात गीताध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 की मूळ पाठात एक शब्द आहे ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. कारण की इथे ह्या अनुवादकर्त्यांनी आपल्या अज्ञानामुळे अनर्थ केला आहे. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिलाय वेदांची वाणी. वेदांची वाणी तर गीतेत बोलली जातच आहे. गीता ज्ञानदाता, गीता वेदांचाच तर निष्कर्ष आहे. इथे चुकीचा केला आहे यांनी या ब्रह्मणे मुखेचा अर्थ. ब्रह्मणे शब्दाचा अर्थ गीता अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 योग्य केलाय. तिथे लिहिलंय सच्चिदानंद घनब्रह्म. ब्रह्मणे म्हणजे
तर इथेही सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे अमरपुरुष परमअक्षर ब्रह्मने आपल्या मुखकमलाने जी वाणी म्हटली आहे त्यामध्ये विस्ताराने सांगितले आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचा यथार्थ विधी ए पासून झेड पर्यंत, म्हणजे कंप्लीट कोर्स. त्याच्याच विषयी मग म्हटले की 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजून घे. ह्याने सिद्ध हे आहे की गीता ज्ञानदाता त्याच रियल वे ऑफ वर्शिपशी, त्याच पद्धतीशी तो परिचित नाहीये. त्यानेच आपल्या स्तराचं ज्ञान दिलं आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 म्हटले, अर्जुन ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरम मामानुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. कारण की हा ब्रह्म, हा क्षरपुरुष, हा काळ श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान सांगत आहे. तो म्हणतो मज ब्रह्मचं केवळ ओम एक अक्षर आहे, नथिंग एल्स. अजून जे काही तू पुटपुटतो ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय वगैरे वगैरे, हे सगळं निष्फळ आहे, हे मंत्र नाहीत. गीता एक ऑथेंटिक सद्ग्रंथ आहे, पवित्र आहे. काही बालकांची ऐर्या गैऱ्यांची गीते नाही आहेत यामध्ये. तेव्हा आपण अशा सद्ग्रंथांचा आधार घेऊनच आपली भक्ती सुचारू करायची आहे. अन्य सोडून द्यायच्या आहेत ज्या चुकीच्या साधना तुम्ही करीत आहात. गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक क्रमांक 23 आणि 24 हेच दृढतेने सांगितलं आहे की जे शास्त्रविधींना त्यागून मनमाना आचरण करतात त्यांना ना तर सुख प्राप्त होतं, ना काही सिद्धी प्राप्त होते, ना त्यांची गती होते, मग युजलेस. ह्यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत हे सद्ग्रंथच प्रमाण आहेत. ह्यांच्याच आधाराने जी करायला हवी साधना आणि ज्या करण्यायोग्य नाही त्यांना त्यागायलाच हवं, आणि करायला हवी त्याचा स्वीकार करायला हवा. ह्यामुळे आपल्या भक्ती मार्गाला सुचारू करावे. कोणाच्या दंतकथांवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे यजुर्वेदाचा 40वा अध्याय आहे. हा अंतिम अध्याय आहे आणि ह्यामध्ये एकूण 17 श्लोक आहेत, मंत्र आहेत. ह्या 17 मंत्रात एका निर्णायक टप्प्यावर आणून ज्ञान थांबलंय. जसं गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ज्या श्लोक नंबर 46 पासून आणि 66 पर्यंत एक निर्णायक ज्ञान देत आहे. त्यामध्ये म्हटले की जर तुला माझी शरण ग्रहण करायची असेल तर युद्ध करावेच लागेल. इथे शांती असणार नाही. जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. 18व्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात 61 आणि 62 स्पष्ट केलंय की ज्या परमात्म्याने सर्व प्राण्यांची उत्पत्ती केली आणि तोच परमात्मा आता त्याच सर्वांना कर्माधाराने एका यंत्रासारखं फिरवतोय, तेव्हा तू सर्व भावांनी त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात म्हणतोय गीता ज्ञानदाता की अर्जुन, जे मी गुप्ताहून गुप्त ज्ञान सांगायचं होतं ते तर तुला सांगितलं, हे गीतेचं ज्ञान. आता जसं तुझं मन मानेल तसं कर. माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करणं आवश्यक आहे. 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या श्लोकात म्हणतो, तू माझ्यात मनवाला हो, माझ्यात भाव बनव, माझं स्मरण कर, युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. मग लगेच 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 3 श्लोकात म्हटले की त्या परमेश्वराला शरण जायचं आहे. त्याची भक्ती केलीस तर त्याच्या शरणात जाशील, माझी भक्ती केलीस तर माझ्यापाशी राहशील, त्याची भक्ती केलीस तर त्याच्याकडे तू पोहोचशील. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतोय की आता तू ठरव तुला कोणता निर्णय घ्यायचा आहे. माझ्या शरणात राहायचंय तर 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकात म्हटलंय की माझ्यात मनवाला हो, मला नमस्कार कर आणि माझंच स्मरण कर, मलाच प्राप्त होशील, चिंता करू नकोस. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो तुला गुप्ताहूनही आणखी गुप्त भेद सांगतोय की ज्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी मी तुला सांगत आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात तो माझा देखील इष्टदेव आहे. हा गुप्त भेद माझे, हा माझा गुप्ताहूनही गुप्त मी तुला सांगितला.
एक तर गुप्त तो आधीच सांगून चुकलाय 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात की हे अति गोपनीयाहूनही गोपनीय ज्ञान तुला हे गीतेतलं तुला सांगितलंय, तू निर्णय घे, डिसिजन तू घे, तुला माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावंच लागेल आणि जन्ममृत्यू तुझेही होतील माझेही होत राहतील, हे तर संपू नाहीच शकणार. आणि त्याला शरण जायचे तर त्याला तू शरण जा, त्यासाठी त्या संतांचा शोध तू घे, मला नाही माहिती. मग 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात लगेच म्हणतो एक गुप्त अजून सांगतो, ऐक, परत ऐक, माझा पूज्य देव इष्टदेव तोच आहे. आणि परमात्म्यांनी म्हटलं होतं त्या कि अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. गोरखनाथजींसोबत जेव्हा ज्ञानचर्चा झाली होती परमात्म्यांची गोरखनाथांशी, तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की अवधू मैं अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. मात पिता मेरा नहीं ना मेरे गर्दासी, मैं जुल्हे का सुत आण का हा जगत करा मेरी आसी. आणि मग म्हटलं होतं तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो धरता ध्यान हमारा. कारण की हे जे काही काळाचे पुजारी आहेत, ब्रह्मपुजारी आहेत, त्यांना अलख निरंजन म्हणतात. कि वो तेरा अलख निरंजन वो धरता ध्यान हमारा. तोही आमचंच ध्यान करतोय, तेव्हाच तर आपली गुजराण करतोय या 21 ब्रह्मांडांची. आणि पुन्हा त्याच प्रसंगावर येत आहोत. तर 18व्या अध्यायाच्या 62, 63, 64, 65 व 66 मध्ये अत्यंत निर्णायक ज्ञान आहे. आता 65 मध्ये म्हटलंय की तू माझ्यात मनवाला हो, माझा भक्त बन, मला नमस्कार कर, तर मलाच प्राप्त होशील, चिंता नको करू. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटलंय की जर तुला त्याच्या शरणी जायचं आहे, त्या परमाक्षर ब्रह्मच्या शरणात, ज्याच्या संदर्भात 8व्या अध्यायाच्या गीतेच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारल्यावर की किम तद ब्रह्म, त्याचं उत्तर दिले गीता ज्ञानदाताने 3ऱ्या मंत्रात गीता अध्याय 8च्या की तो परमाक्षर ब्रह्म आहे. मग 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटले की त्याला शरण जायचं आहे तर सर्व धर्मान परित्यज्य माम, माझ्या स्तराची जी ब्रह्मसाधना तू केली आहे, जसे ओम नामाचा जप, यज्ञ आदी, ती मला अर्पण कर. मग एकम शरणम व्रज, एकम अद्वितीय, ज्याच्या समतुल्य दुसरं कोणीही नाही, सर्व शक्तिमान, त्याच्या शरणात व्रज म्हणजे जा. या सर्व अज्ञान्यांनी व्रजचा अर्थ येणं केलाय. सांगा हे कसे शिक्षक होते आणि कसे गुरु होते? हे जसा इंग्लिश शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, कोणत्याही परिस्थितीत येणं नाही होऊ शकत. आणि ज्यांनी गोचा अर्थ कम केला, येणं असा केलाय, तो किती बुद्धिमान असेल, कसं उमजलं असेल त्याला ते प्रकरण, त्याला त्यांनी तर बट्ट्याबोळ करून टाकला. तर असं कवडीमोल करून टाकलंय ह्या नकली गुरूंनी. म्हणूनच सद्गुरू शब्दाची आवश्यकता भासली. आणि सद्गुरूंची आवश्यकता भासली अशा प्रकारे यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक क्रमांक 10 ते 13 पर्यंत हे स्पष्ट केलंय की कोणीतरी परमात्म्याला साकार मानतंय की तो जसं श्रीराम श्रीकृष्ण रूपात उत्पन्न होतो, समवात, आणि काही जण त्याला असमवात म्हणजे तो जन्मतच नाही, निराकार मानतात. त्याच्या विषयामध्ये ते तत्वदर्शी धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत, ज्यांचं टिकाऊ ज्ञान आहे, ते ठीक ठीक सांगतात, त्यांच्याकडून ऐक. आणि विद्वान व अविद्वानाची परिभाषाही तेच सांगतील. हु इज वेल नोन, कोण आहे विद्वान, जसं त्यामध्ये काय म्हटलंय यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 पर्यंत की कोणी तरी त्याला विद्वान मानतोय ज्याला कोणा भाषेचं अक्षर ज्ञान आहे, आणि ज्याला अक्षर ज्ञान नाही त्याला अविद्वान म्हणलं जातं. परंतु ही विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा नाहीये.
ती सुद्धा विद्वान आणि अविद्वानाची माहिती तत्वदर्शी संत सांगतील, कोण तो विद्वान आणि कोण तो अविद्वान आहे. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर कबीरजी 600 वर्षांपूर्वी इथे आले होते धरातलावर, या कलियुगात, सन 1398 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला संवत 1455 लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर एका नवजात बाळाचं रूप धारण करून विराजमान झाले होते. आणि ते परमात्मा पाण्यावर विराजमान होतात, ज्या कारणाने त्यांना नारायण म्हटलं जातं. खरा नारायण हाच आहे तो परमात्मा, वास्तविक नारायण. म्हणूनच ह्यांना नारायण म्हटलं जातं. बाकी तर खोटे नारायण आहेत, इथे नाशवंत नारायण आहेत. नाहीतर कुणीही पाण्यात पडेल, नावेवर पडून राहील, तर तो काय नारायण थोडाच होईल मग. तर एक ती परमात्म्याची लीला आहे. सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग, सगळ्या युगांमध्ये हे एक अशी लीला करतात. तर त्यावेळी ते अक्षरज्ञान ठेवत नसत आणि सर्व वेद व ग्रंथांचं यथार्थ ज्ञान सांगत असत. तर त्यावेळी अक्षरज्ञानयुक्त तथा संस्कृत भाषेचे विद्वान मानले गेलेले ते ऋषी, महर्षी आणि ब्राह्मण वर्ग, मंडलेश्वर, गुरुमहंत, आचार्य, शंकराचार्य, परमेश्वर कबीरजींना म्हणत असत, हे अशिक्षित आहेत, अविद्वान आहेत, हे काय जाणणार सद्ग्रंथांमधल्या गूढ रहस्यांना, यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि तो परिणाम अजूनही दिसत आहे, कारण की आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आज परमात्म्याने सर्वात अगोदर आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, या शिक्षणाचा आपल्याला लाभ, एक विशेष लाभ हाच आहे की आम्हाला भगवंत ओळखता यावा. अन्यथा हे शिक्षण जणू विष आहे या मानवाकरता. हे चतुर बनवते, बेईमान बनवते. माया जमवण्याव्यतिरिक्त हे काही शिकवत नाही. कोणतंही शिक्षण, प्रशिक्षण बघा, केवळ अर्थार्जन हा उद्देश घेऊनच तर मुलं शिकण्यासाठी जातात आणि मग त्याच उद्देशाला धरून राहतात. कुणी मध्येच मरतो, जुळवाजुळव करून बनवलेलं घर तसंच पडून राहतं. जे ह्या मनुष्य जीवनात कार्य करायचं होतं ते तर अजून सुरूही करू शकत नाही हा आत्मा. तर त्या परमात्म्याला हे थोडं विष आम्हाला चाकवणं अनिवार्य वाटलं, कारण की हे पुन्हा अमृतात बदलायचं होतं. विष से अमृत होत है जय कर जाणे कोय. आता ह्या विषाला आम्ही अमृतात परावर्तित करू. ह्या शिक्षणाचा आम्ही लाभ घेऊ, भगवानाला ओळखू, सतलोकी जाऊ, जेथे सदैव सुखी राहू. कुठे वार्धक्य नाही, तिथे मृत्यू नाही. जे ज्ञान दास देतोय हे काही लोकवेदाच्या आधाराने नाही, सर्व सद्ग्रंथांचा आधार मानून. आणि ज्या महापुरुषांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला, सतलोकी गेले, तिथे त्या स्थानाला पाहिलं आणि परत येऊन त्यांनी साक्ष दिली. त्या महापुरुषांची वचने आपल्या समक्ष ठेवत आहे आणि ह्यांना आपण हृदयात ठेवायला पाहिजे. हे लोकवेद नका समजू, कारण की आपण दुधाने तोंड भाजलेले. आता लस्सी ही फुंकून प्याल, परंतु काही काळातच हे सर्व ठीक होईल, कळून चुकेल. लस्सी तर लस्सीच असते आणि दूध जास्त गरम होतं, चुकून प्यायलो आम्ही, तर असं ज्ञान होईल. मग तुमची अशी प्रबळ इच्छा होईल तिथे जायची, तुम्ही निर्भय बनाल. ह्या ज्ञानाच्या आधाराने मग भक्तीचं असं प्रेशर बनेल. बघा, आम्ही वार्धक्यात पाहतो आहोत. हे म्हणतो की याची बुद्धी नाही चालत, हा म्हातारा बोलतो एक, विचार एक, सांगतो एक. कारण की वृद्धावस्थेत ज्या काही क्रिया आम्ही करतो त्या शरीरात पूर्वजन्मीची जी थोडीफार बॅटरी चार्ज होती, संस्कार शुभ होते, त्यांनाच मनुष्यजन्म प्राप्त होतो, ते संपलं. तर आपली भक्तीच्या प्रेशरमुळे ॲज इट इज धारणा बनेल आणि एकच ध्यास लागेल शरीर सोडल्यावर. एक पाऊल तुमचं सतलोकात असेल, कारण की इथलं तर तुम्हाला कळूनच येईल की इथे तर तुम्ही अत्यंत दुःखी आहात आणि अगोदर वार्धक्य आपल्यासाठी एक ओझंच होतं. आता वृद्धावस्था आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल, कारण की पूर्वी आपण अज्ञानामुळे ह्याच क्रियांना शेवटचा शब्द मानत असू. आमचं काम संपलंय, कधी मृत्यू हो, दुःखी असो, कर्म भोगो, हवं तर कसं पडल्या पडल्या कपड्यातच विधी करणारे वृद्ध पाहिलेत आपण. ते म्हणायचे की आता आमचं काम संपलंय अगदी व्यवस्थित. आता आम्ही त्या दुःखांनी एक चिंतित व्हायला लागू
आणि मग या वार्धक्यातून सुटण्याकरता काही विशेष आस लावू सदलो की जाण्याची, और जहां आशा तहां वासा होई. आणि भक्ती सोबत असली पाहिजे. भक्तिवीण कोण ठेवेल तिथे आपल्याला? तर हा भक्तीचा मार्ग आपल्याला असा मिळाला आहे की थोड्याच अवधीत तुम्ही भक्तीने परिपूर्ण व्हाल. थोडे केल्यावरही मोठा लाभ होणार. जसे तर पूर्ण रात्रंदिवस मजुरी करून 200 रुपये मिळवतो, एक असा शेठ सावकार जसा बिझनेस करून दिवसात 1 लाखाचा गल्ला घेऊन जातो, मग तो किती धन एकत्रित जमवतोय. ह्याच प्रकारे तुम्हाला अशी पद्धत दिली जाईल भक्तीची की त्याच्या एका श्वासाची इतकी किंमत वाढेल. त्या सतनामाच्या 2 अक्षरांचा जप दिला जाईल. त्याच्या संदर्भात म्हटलं आहे परमेश्वराच्या वाणीत की सतनाम एक पालडे. एका तराजूच्या तागडीत एका पारड्यात सतनामाच्या एका श्वास उच्छ्वासाची किंमत हा पूर्ण मंत्र होतो. श्वास आणि उच्छ्वासाने 2 अक्षरी पूर्ण जप होतो. एक मंत्र तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते ती कमाई. सतनाम पालडे रंग होरी हो और 14 लोक चढावे राम रंग होरी हो. दुसऱ्या पारड्यात इथले 14 लोक ठेवावे आणि 3 लोक पासिंग धरे रंग होरी हो, ओ तो ना तुला तुलाया राम रंग होरी हो. आता असा मंत्र तुम्हाला मिळेल. त्यामुळेच तर सतनाम असा घोष लावलेला आहे कबीरपंथीयांमध्ये. आणि सतनामाचं त्यांना काहीच माहिती नाही. कखई किती अमूल्य आहे सतनाम. तर ह्या सतनामाची किंमत एका श्वासाला किती म्हटली आहे? आता करा तो हिशेब. आणि तुम्ही केवढी शक्ती भक्ती घेऊन आलात तिथून, किती संपत्ती घेऊन आलात, किती कंगाल झालात, भिकारी मागत फिरा. मग भक्तिहीन झालोय आपण, बनलो आहोत कुत्रं गाढव डुक्कर बनवलं याने, लुटलं याने आम्हाला ह्या काळ भगवानाने. याने ही रेस्टॉरंट्स बनवली आहेत, स्वर्ग महास्वर्ग. तुम्ही इथे थोडेफार पुण्यदान करता, परमात्माच्या दयेने करवता तुम्ही. ते येऊन ते स्वतः येतात, आपल्या बाळांना भक्तीने चार्ज करतात, कुठेही प्रकट होतात, कोणत्याही स्वरूपात येऊन मग त्यांना भक्तिमार्ग दाखवतात. काही काळ तिथे वास्तव्य करीत असत. पूर्वी तर हे असं होतं की एका क्षेत्रातील व्यक्ती दुसऱ्या क्षेत्राबद्दल जाणत नव्हती की तिथे काय चालू आहे, कारण की तेव्हा येणं जाणं कन्व्हेन्स नव्हतेच. तर परमात्मा एकेका दिवशी शेकडो जागी हजारो ठिकाणी प्रकट होत असत. आणि तिथे गुप्त रूपात ते साधू रूप बनवून 10-20 वर्ष कुठेही राहत, मग अचानक निघून जात. आणि त्यांना भक्तीने ते युक्त करायचे. तर त्या आपल्यात आस्था भगवानाची टिकून राहिली नाही. तर काळ तर नास्तिक करू पाहत होता सर्वांना. इच्छितो की यांची आस्था हटेल भगवानाविषयी. आणि कलियुगात हे विज्ञानाचं ढोंग खूप गाजावाजा केलंय. हे विज्ञान दिलं भगवानाने, हे बनवण्यासाठी इंटरनेट आणि सॅटेलाईट आणि TV बनवण्यासाठी, जेणेकरून माझी मुलं माझं ज्ञान घरबसल्या ऐकतील, घरबसल्या ओळखतील. किती दयाळू आहे हा परमात्मा. आणि काळ आम्हाला बकवास ऐकवतो यांच्याच माध्यमाने. दिवसभर मीडियात काय ऐकता? पूर्ण बकवास. साऱ्या ज्या डोकं खराब करणाऱ्या, अंतःकरण मलिन करणाऱ्या गोष्टी येतात एका भक्तिमार्गाव्यतिरिक्त. आणि भक्तिमार्ग काय दिला या नकली संतांनी? खोटी बकवास करत आहेत, कखही नाही माहिती यांना. तर चहूबाजूंनी कमजोर केलं आपल्या अंतःकरणाला. आणि आम्ही नास्तिक व्हायच्या सीमेवर उभे होतो जर ही भक्ती प्रारंभ झाली नसती तर. हे सत्य माना. आता दया केली परमात्म्याने, हे परत बीज रुजेल पूर्ण सर्वांच्या अंतःकरणात. आणि अज्ञानाने आम्ही चुका करायचो, ज्ञानाने त्यांना सुधारूया. तर प्रसंग चालला होता, तिथे येऊया की ह्या परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान सांगितलं आणि तुम्हाला भक्तीने इतकं परिपूर्ण केलं जाईल. तर याने वर जी रेस्टॉरंट्स उघडली आहेत, आपली इथली जी पुंजी परमात्मा भक्ती देतात, करवून घेतात. आम्ही स्वर्गात जातो, महास्वर्गात जातो, ओम नामाचा जप करून तिथून खर्च करून येतो. तिथे रेस्टॉरंट्स उघडली आहेत ब्रह्माजीच्या वेगळ्या लोकात, त्यांचं स्वतःचं वेगळं रेस्टॉरंट विष्णूजींच्या लोकात, ज्याला स्वर्ग असं नाव ठेवलंय. तर आम्ही आपली पुंजी तेथे नेतोय. तिथे आपला टॅक्स घेतात, कोणाचा 10%, कोणाचा
15-20%, कोणाचा 25% तुमच्या धनावर ते चार्ज घेतात. बाकी खाणे तुमच्या पैशानेच, जसे तुम्ही हॉटेलमध्ये जाता ते चार्ज वेगळा लावतात तुम्हाला. अशा प्रकारे हे सर्व जुळवाजुळव करून हे आपले ब्रह्मांड चालवतात. तर आपण ह्या लोकात आपल्या धनाचा नाश नको करायला. आता आपल्याला ज्ञान झालं, आपण सतलोकी जाऊ. आता काय म्हणतात परमात्मा की तुम्ही तिथून जेव्हा आलात भक्तीने युक्त होता, मेरे हंसा भाई, अंश स्वरूप था जब तू आया, और अपना स्वरूप बोल में बोला ताते जीव का आया. आता तू आपलं वास्तविक स्वरूप आणि स्थान विसरलं आहेस, म्हणूनच तू इथे भिकारी बनून फिरतोय. आणि इथे सुख मिळूच शकत नाही. हवं तर राष्ट्रपती बन. काही ना काही टेन्शन, त्याला काही पारिवारिक आपत्ती येईल, त्याच्या शरीरात असा काही आजार असेल की डॉक्टर पण फेल होतील भक्तिहीन प्राण्याचे. कारण की पूर्वजन्मीच्या पुण्यांनी उच्च पद पोस्ट प्राप्त करतो, चांगलं धन प्राप्त करतो. कारण की पूर्वजन्मांची बॅटरी चार्जड आहे. पुढे चार्जर न लावल्याने बॅटरी किती दिवस काम करेल? एक दिवस त्याला आपले काम सोडायचेच आहे. अशा पुष्कळशा गोष्टी प्रमाण आहेत. अंत्यसमयी काय हाल झालेत ह्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे. तर सांगायचा भाव हा आहे की ही भगवानाची सर्व मुले आहेत. परमात्मा हा प्रमुख आहे, त्याला आपण विसरलोय. त्याची आठवण करून देण्यासाठी संत व सत्संग होत असतात. आता प्रसंग चाललाय की आम्ही सतलोकातून आलो तेव्हा खूप भक्तीने परिपूर्ण होतो. याने आम्हाला लुटलंय. आता दयाळूने दया केली आहे. तुम्हाला तितकेच चार्ज करतील जितके तुम्ही तिथून चार्ज होऊन आलात. भक्तीची कमाई अत्यावश्यक आहे. एक काही माथे फिरू संत म्हणतात, एक विशेषत्वाने त्यांना नास्तिक समजलं पाहिजे ज्यांचे असे विचार आहेत. भक्तीच्या आडून ते नास्तिकतेच्या आडून नास्तिकतेची बीज पेरत आहेत. दासाने अशा सर्वांचं साहित्य वाचले, कबीरपंथी संतांचं वाचले, सर्व धर्मगुरूंचं अन्य शास्त्र धर्मशास्त्र वाचले. त्यामध्ये दासाने काय पाहिलं, जे लोकवेद प्रत्येक धर्मात चालू आहेत त्यांच्याहून वेगळं ज्ञान सद्ग्रंथात आहे. आणि सद्ग्रंथातील ज्ञानाविना आम्ही ऐकत सांगत ऐकवत आहोत ते सर्व लोकवेद आहेत, दंतकथा आहेत, व्यर्थ आहे, त्याचा काही उपयोग नाही. एक जम्मूमध्ये आहेत, कबीरपंथी म्हणवतो. कोणतंसं रांजडी गाव आहे जम्मूमध्ये. त्यांचं नाव आहे श्री मधु परमहंस. आता त्याने तर कबीर पंथात असं म्हटलंय, माझ्यासारखी ह्या ब्रह्मांडात कोणाकडेच वस्तू नाही. वस्तूचा अर्थ हाच असतो की ज्ञान, अध्यात्म आणि समाधान संपूर्ण. नाम मंत्र दीक्षा योग्य असेल, ज्ञान पूर्ण असावं, तर तोच संत म्हटला जातो. तर ते काय म्हणतात की भक्तीची काही आवश्यकता नाहीये. कमाईने काही नाही होणार, दान पुण्याने काही साध्य होणार नाही, फक्त गुरु पार करेल. आणि तो काय करतो? त्याने काय विधान म्हटलंय, कसं जाणलं आहे परमात्म्याला. आता 2 मिनिटात त्याची झाडाझडती घेऊ. तो काय सांगतोय की आधी परमात्मा गुप्त होते, सृष्टी रचना सांगितली त्यांनी. मग त्यांनी परमात्म्यांनी एक शब्द उच्चारला, त्यातून प्रकाश पसरला, अद्भुत अनंत. मग ते परमात्मा त्याच प्रकाशात सामावले जसे साखर पाण्यात. मग तो अमरलोक बनलाय. तो परमात्माही आणि प्रकाश दोन्ही मिळून अमरलोक झाला तो. मग म्हणे की परमपुरुषाने, अमर पुरुषाने तेव्हा आपल्या आतूनच त्या प्रकाशाला वर उधळलं. छोटे छोटे कण बनले, ते बिंदूंनी बनतच थेंबांद्वारे परतले. ते प्रकाशात मिसळलेच नाहीत, ते वेगळे फिरू लागले थेंबासारखे, बिंदूसारखे. ते आत्मा बनलेत. परमात्म्याने आत्म्याला उत्पन्न नाही केलं, स्वतःच बनले. तर परमात्मा आणि आत्मा तर बहीण भाऊ झाले. मग ते तर बहीण भाऊ झाले, त्यांचं ते तर एका स्तरावर आले. मग पुढे काय म्हणतो की सारनाम, आदिनाम, सार शब्द, सच्चा नाम म्हणजे सतनाम, आणि शब्दविधी, आणि निशब्द. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून
दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मारुती किसन अत्तरकर, राहणार कासार शिंदे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? आता माझा व्यवसाय काय नाही. आता मी घरी असतो, मस्सी घेऊन जातो, पण आता वय झाल्यामुळं मी आता कधी जातो कधी नाही. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018 साली मी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचा परिवार तरी काय, मी 16-17 कळायच्या अगोदरच मिलिटरीत गेलो आणि त्याच्या अगोदर मी स्वतः रामभक्ती करायचो. असं मी राम 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 म्हणायचो तोंडावर घेऊन. नंतर मी कळायला लागल्यानंतर आमच्या शेजारी त्या ओव्याचा कार्यक्रम असायचा आणि त्यात ते धनगर म्हणायचे, ती राम हनुमानजीची कथा सांगायची. मग मी हनुमानजी भक्तीकडं वळलो, का तर हनुमानजी हे ताकदवार आहेत, रामाला मदत केली म्हणून मी हनुमानजीची पण भक्ती करू लागलो. नंतर मी हळूहळू कळायला लागल्यानंतर मी मिलिटरीत 21 वर्षाच्या दरम्यान गेलो. माझं ट्रेड मेकॅनिकल होतं, त्यामुळे कपडे बिपडे भरायचे, मी आंघोळ करायचो आणि हनुमानजीची डोळे मिटून शनी भक्ती करायचो. आणि जेवाय गेलो म्हणजे ज्या दिवशी मटण डे असायचा मटण पण खायचो, दारू पण प्यायचो आणि जे असेल ते तिथलं सर्व काम पण करायचो आणि सगळं खायचो. सर, संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी मिलिटरीतनं पोलीसमध्ये गेलो, पोलीसमधनं रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मसरं घेऊन जायचो, संध्याकाळी मसरं बांधायचो आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचा चॅनलवर मला धार्मिक वेड होतं आणि त्यांचं ते त्यावेळेला सद्गुरू रामपालजी महाराजावर जाकीर हुसेन असे मुसलमानांचे धर्मगुरूच असतील, पण त्याच्याबद्दल मला काही एवढं, पण त्यांचं ती संवाद ऐकून शाने मला खूप आनंद व्हायचा. मग मी बसून दारू वगैरे प्यायचो आणि आपलं घरी जाऊन शाने परत जेवायचो आणि मग झोपायचो. त्याच्यानंतर असं बरेच दिवस ऐकत गेलो. मग मी ती खाली चॅनलवर आल्यानंतर त्या पोरालाच विचारायचो मी, म्हणजे माझ्याबरोबर असायचं त्याला. ते म्हटलं त्याच्यावर फोन केल्यानंतर तुम्हाला सांगतील. मग तिने मी फोन केल्यावर सांगितलं की कोल्हापूरला जावा. नंतर तिथं प्रथम मंत्र कोल्हापूरला जाऊन त्यांनी घेतला. सर, जसं तुम्ही सांगतात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली आणि आपण कोल्हापूरला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय आपल्याला अनुभव त्यातून आलेत? सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझी शरीर प्रकृती ठीक झाली. शरीर प्रकृती ठीक झाल्यामुळं त्याच्या आधी मला उठाय पण यायचं नाही, बसाय पण यायचं नाही, पण नाम जसं जसं मी करीत गेलो तसं मला काहीच रोग नाही असं मला वाटायला लागलं. आता काय नाही, नाहीतर मी गाडीवर बसलो की साईडला दुखायचं, या बाजूला असं इकडं असं साईडला दुखायचं, ते सगळं राहिलं. सर, जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला काही व्यसन वगैरे होते का? कारण आपण मुख्यतः वर्णन केलं की आपण एक मिलिटरीमध्ये कार्यरत होतात, त्याचप्रमाणे आपण पोलीस खात्यातसुद्धा काम केलेलं आहे. तर त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडले होते का? आणि त्या व्यसनापासून आजच्या कंडिशनला आपली परिस्थिती आज काय आहे? पूर्वीपासूनच मी म्हणजे मिलिटरीत जायच्या अगोदरपासून लहान वयापासूनच मी, कारण आमच्या शेजारी पहिले हातभट्टीची दारू मिळायची. एक माणूस त्याला मी पाणी आणून दिलं की तू मला गपचूप एक कपभर दारू प्यायचा. असं करीत मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं फारच दुष्काळ होता, मिळू असायचं. मग माझी इच्छा मिलिटरीत जाण्याची झाली. मग मी मिलिटरीत गेलो. मग मला तिथं सगळंच फ्री मिळायचं, त्याच्यामुळं काय वाटायचं नाही. पण पोलीसमध्ये पण आल्यानंतर त्याचं पण काय वाटायचं नाही. परंतु नामदीक्षा घेतल्यानंतर आता माझी अशी व्यसनाची किंवा कुणाला वाईट बोलण्याची ऑटोमॅटिकच बंद झाले. आणि फायदे सांगायला गेले तर खूपच आहेत.
आर्थिक परिस्थिती माझी चांगली आहे. मला 2 पेन्शन मिळतात, 40-42 हजार. त्याच्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आणि फक्त माझे घरचंही चांगलं आहे. मुलगाच एक दारू पितो, अजून त्याची काही दारू सुटलेली नाही. बाकी 2 मुलं चांगली आहेत. आता एका मुलाची दारूही सुटली. घरात जास्त काही भांडण तंटा आता नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं, जे दारू पिण्याचं, ते दूर झालं. त्याचप्रमाणे जे शारीरिक जे काही त्रास होता त्यासुद्धा दूर झालेत. आणि आज आपण सुखी समाधानी असं आयुष्य आज परमेश्वराच्या दयेने आज व्यतीत करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे मित्रपरिवार आहेत, जे आपले सवंगडी होते, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? गुरुजींच्या पुढं मी काही संदेश देऊत नाही, पण मी सर्वांना विनंती करेन आणि प्रार्थना करेन की सर्व समाजानं आता ही कलियुगात जी भक्ती आता आलेली आहे तिचा लाभ घेऊन, आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे, या मनुष्यदेहाचा लाभ तुरंत असं मी आग्रह करेन. सर्वांना नमस्कार करून सांगेन की तुम्ही या भक्तीत जरूर या. ही साधना अशी एक आहे की सगळ्या धर्मांच्या, सगळ्या पूजेच्या ही एक गुरुकिल्ली आहे आणि ही प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे. जर कोणी साधक आज आपल्या आव्हानाला किंवा आपल्या साधेला आज हाक घालत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV चॅनल चाललेला असतो किंवा आता खूपच चांगली सोय झालेली आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये जिल्ह्यात सत्संग झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याची माहिती तुम्हाला. आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आम्ही बरेच ठिकाणी गावोगावी जाऊन जगण्याचा मार्ग, भक्तियोग अशी पुस्तकंही देतो. ती तुम्ही जरूर घ्यावी आणि त्याचं थोडं जरी तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला निश्चितच ह्या कलियुगात देव आणि भक्ती कशी करायची हे कळेल. ज्या TV चॅनलवर नंबर खाली पडतात त्याच्यावर फोन केला की तुम्हाला सर्वांना कळेल की कुठं जाऊन भक्ती घ्यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलच्या माध्यमातून आज TVच्या स्क्रीनवर जे काही आज मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पैसे कधीच काही मोजावे लागत नाहीत. आणि शिवाय तिथं गेल्यानंतर तुम्हाला एकटा आनंद होईल. तिथं भंडारा बघून, ती लोकसंख्या बघून आणि तुमचे जे सोय बघून तुम्हाला, आणि तिथले सर्व राम जे काय पाहिजे ते तुम्ही मागितले तर चावल राम, सब्जी राम, ह्या अर्थानं तुम्हाला तिथं पूर्णपणे हे सर्व मोफत आहे. तिथं तुम्हाला 1 रुपयाही लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.